दिल्लीमध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सुरू आहे आणि हा मार्च पोलिसांनी रोखलाय। परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी हा कॅन्डल मार्चला थांबवलेला आहे। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने हा कॅन्डल मार्च काढण्यात आलाय, मात्र पोलिसांनी हा मार्च सध्या थांबवून धरलेला आहे, रोखून धरलेला आहे। हैदराबादमध्ये ओवेसींचा सुद्धा कॅन्डल मार्च सुरू आहे। सुशांत पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। सुशांत, दिल्लीमध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च थांबवण्यात आलाय, काय तपशील या संदर्भात? नम्रता, दिल्ली इथे राहुल गांधी आणि तसे अनेक बडे नेत्यांच्या एकत्रित असा एक कॅन्डल मार्च काढण्यात आला, जो पहलगामच्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ। मात्र राहुल गांधी तसेच या बडे नेते या कॅन्डल मार्चमध्ये सहभागी होते। 24 अकबर रोड इथून हा कॅन्डल मार्च काँग्रेस हेडक्वार्टर्स रोड इथे निघालेला होता। मात्र काही कारणास्तव तो पोलिसांनी रोखला होता। मात्र आता सध्या तो कॅन्डल मार्च सुरू आहे। तसंच आपण दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि हैदराबादमध्ये ओवेसी अकबरुद्दीन ओवेसी यांचाही कॅन्डल मार्च निघालेला आहे। मात्र विरोधी पक्ष असून देखील त्यांनी सरकारसोबत राहण्याचा आणि ह्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि सरकारच्या सोबत ह्या सगळ्या प्रकरणात ते हल्ल्याचा निषेध करणार आहेत। मात्र जी काही मदत लागेल, ज्या काही गोष्टी आहेत, तर आम्ही सरकारसोबत अशी यांची भूमिका याच्यात हल्ल्याबाबत आहे। सुशांत, धन्यवाद माहितीबद्दल। तर कॅन्डल मार्च सुरू आहे दिल्ली आणि हैदराबादमध्ये ओवेसी यांच्या पक्षाचा कॅन्डल मार्च सुरू आहे। दिल्लीमध्ये काँग्रेसचा कॅन्डल मार्च सुरू होता, मात्र पोलिसांनी तो रोखलाय। या कॅन्डल मार्चची आधी परवानगी न घेतल्यामुळे पोलिसांनी हा कॅन्डल मार्च रोखून धरलेला आहे। यानंतर पुण्यात एक मोठी बातमी येते। एनआयएची टीम चौकशीसाठी संतोष जगदाळे यांच्या घरी दाखल झालेली आहे। मागच्या अर्ध्या तासापासून जगदाळे कुटुंबाशी त्यांची चर्चा सुरू आहे। संतोष जगदाळे यांची पत्नी प्रगती जगदाळे, मुलगी आसावरी जगदाळे यांच्यासोबत ही चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता। बालाजी पोद्दार आपल्याला अपडेट देत आहेत। बालाजी, नम्रता, खरं तर आपण पाहिलं तर हा सगळा दहशतवादी हल्ला आहे आणि हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी म्हणून हे जगदाळे कुटुंबीय आणि गणबोटे कुटुंबीय आहे। त्यामुळे नॅशनल एजन्सी जी आहे या सगळ्याचा तपास करते आणि त्याचेच अधिकारी जे आहेत ते आता जगदाळे कुटुंबियाच्या घरी दाखल झालेले आहेत। इत्तेभूत माहिती जी आहे ते जगदाळे यांच्या पत्नीकडून आणि मुलीकडून घेण्यात येते की त्यावेळेस नेमकी परिस्थिती काय झाली होती, नेमकं कशा पद्धतीने हा हल्ला झाला, त्यावेळेस तुम्ही कुठल्या अवस्थेत होतात, या सगळ्याची माहिती घेऊन एनआयए जे आहे ती पुढील तपास करणार आहे आणि त्यासाठीच आता हे पथक जे आहे ते दाखल झाल्याचं पाहायला मिळते। बालाजी, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।